दुसऱ्या भाषातून मराठीत अनेक शब्द आले आहेत. कधी त्यांचा अर्थ तोच राहतो, तर कधी भलताच कोणता तरी अर्थ त्यांना चिकटतो. पण कधीकधी मात्र त्यांचा अर्थ कमालीचा व्यापक होतो. आज अशाच एका शब्दाविषयी. जामानिमा. जामानिमा हा शब्द सगळ्यांना माहीत असेल. जामा, कुठला जामा? आणि निमा, ही निमा कोण? सांगतो. जामा आणि निमा दोघेही फारसी. जामा म्हणजे लांब, पायघोळ, बऱ्याचदा भरजरी अंगरखा. ऐतिहासिक सिनेमांमध्ये, जुन्या काळच्या चित्रांमध्ये राजे वगैरे मंडळी असे अंगरखे घातलेली दिसतात. आणि निमा म्हणजे या जाम्याच्या आत घातलं जाणारं वस्त्र, अंतर्वस्त्र. पर्शिया म्हणजे आताचा इराण, तिथल्या माणसांबरोबर ही वस्त्रही इथे आली आणि रुळली. केवळ रुळली असं नाही, तर राजाश्रयामुळे ती अगदी उंची वस्त्र समजली जाऊ लागली. त्यामुळे जामानिमा केला म्हणजे अगदी भारीतले कपडे घातले, थोडा नट्टापट्टा केला असा अर्थ होऊ लागला. खरी गंमत तर पुढेच आहे. अनेकदा जामानिमा हा शब्द अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून केलेली तयारी या अर्थानेही वापरला जातो. उदाहरण द्यायचं तर रात्री जंगलात मुक्कामाला जायचं म्हणजे टॉर्च, मेणबत्ती, दोरी, तंबू, खाण्यापिण्याच्या वस्तू, पुरेसं पाणी असा सगळा जामानिमा करावा लागतो. काय गंमत आहे बघा. राज्यकर्ते गेले, कपडे देखील गेले, पण ते शब्द मात्र मागे शिल्लक राहिले, आणि ते देखील अधिक व्यापक अर्थाने.